नमस्कार मैत्रिणींनो. हॅलो हाय, कसे आहात सगळेजण? चला तर मग परत घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी. आजच आमच्या बाजूच्या काकूंनी आळूचे पानं आणून दिले होते, त्यांच्या शेतातले. खूप मोठे मोठे आणि छान होते. चला तर म्हटलं करूयात तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी. चला करूया सुरुवात. त्याच्यासाठी सर्वप्रथम मी 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा तिखट, ओवा हा याच्यासाठी घेतला आहे कारण डाळीचं पीठ आहे, त्रास होऊ नये पोटाला म्हणून ओवा टाकत आहे. तो साधारण 1 मोठा चमचा ओवा घातलेला आहे. आणि आळू हा कधी कधी खाजरा निघतो, त्याच्याने घशात खवखव होण्याचा चान्स असतो, म्हणून 1 छोटा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे. आणि आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. जेवढं तुम्हाला वाटेल तेवढंच घाला. मी साधारण इथं 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आळूची पानं माझी खूप मोठे मोठे असल्यामुळे मी त्याला आता करताना मधून कट करणार आहे. ते कसे कट करते ते पण तुम्हाला दाखवते. चला तर मग करूयात सुरुवात. आता हे मीठ घालून घेतलं आणि या सगळ्या साहित्याला छानपैकी असं मिक्स करून घेऊयात. हे पहा, सगळ्या गुठळ्या ज्या काही असतील ना त्या हाताने आपण याला ब्लेंडरनी किंवा मग चमच्याने सुद्धा मिक्स करू शकलो असतो, पण याच्यामध्ये काही काही गुठळे असण्याचा चान्स असतो. आमचूर पावडर कधी कधी गोळे असतात, ते फुटण्यासाठी म्हणून हाताने कालवत आहो. इथं जसं लागेल तसंच पाणी घालायचं, एकदम पाणी घालू नका. साधारण अर्धा ग्लास पाणी लागतं, अर्ध्या ग्लासलाही कमी लागले, पण अंदाजे अर्धा ग्लास धरून चाला. मस्तपैकी असं फेटून घ्यायचं. सगळं साहित्य एकजीव झालं पाहिजे, गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. अशा प्रकाराने आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला. याच्यामध्ये फक्त डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाकीचे साधारण मसाले घेतलेले आहेत. अशा प्रकारे छानपैकी फेटून हे थोडंसं घट्ट झालं आहे, म्हणून वरतून अजून 1-2 टेबलस्पून किंवा टीस्पून म्हणता येईल एवढं पाणी घालते आणि छान फेटून घेते. पुढे कसं करायचं ते पण सांगते. आता हे पहा, थोडंसं घट्ट वाटतं. छान फेटून घ्या, मात्र गुठळी अजिबात राहू देऊ नका, नाहीतर मग ते दाताखाली येतील आणि चांगलं लागणार नाही. हे पहा, परत मी 2 छोटे चमचे पाणी घातलं आणि छान आपण भज्याला करतो की नाही त्याच पद्धतीनं, की त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट म्हटलं तरी चालेल, अशा पद्धतीने आपण आता त्याचं पीठ करून घेणार आहोत. हे पहा, मस्त झालं आहे पीठ. आता असं छान सॉफ्ट मस्त फेटून घ्यायचं, जितकं फेटाल तितकं छान, म्हणून छान मस्त फेटून घेऊन त्याला अशा पद्धतीने एका ठिकाणी एकजीव करून घेऊन ठेवून द्यायचं. 1-5 मिनटं ठेवलं तरी चालतं, नाही ठेवलं तरी चालतं. मी तुम्हाला दाखवण्यासाठी लागलीच करायला घेतले. हां, हिंग टाकायचा सांगायचा राहिला होता. आता याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा भरून हिंग घालतो. हिंग याच्यासाठी की डाळीचं पीठ आहे आणि आपलं हे ओवा तर घातलाच आहे आपण, पण त्याचबरोबरीने आळू असल्यामुळे थोडासा जर हिंग घातला ना तर एक त्याचा फ्लेवर पण येतो आपण जेव्हा वड्या करतो तेव्हा, आणि पोटाला त्रास होणार नाही, म्हणून इथं थोडासा अर्धा चमचा मी हिंग घालून घेतलेला आहे. ओवा 1 चमचा आणि अर्धा चमचा हिंग घालून घेतलेलं आहे. हे पहा, हे पानं किती मोठे मोठे आहेत बघितले का? पण सगळे गावरान आहेत, शेतामधले पानं आहेत, पण ते खूप मोठे असल्यामुळे मी खालची बाजू मोठ्या पानाची घेतली आहे आणि नंतर कसं कट केलं ते दाखवते. अशा पद्धतीने सगळीकडे मस्तपैकी ते पीठ जे आपण डाळीचं केलेलं होतं ते असं मस्त लावून घ्यायचं सगळीकडे. त्याच्याने काय होतं की त्याला आपण जेव्हा त्याचा रोल करू ना तेव्हा ते चिटकायला मदत होते. अगदी खूप लावू नका, नाहीतर नुसती डाळीचीच चव येईल, त्या पानाची चव येणार नाही. त्याच्यामुळे फक्त हलक्या हलक्या हाताने एक पातळ लेअर तयार करायची आपल्याला त्या पानांवरती. अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. हे पहा, बघितलं ना, मस्त हातांच्या रेषा पण बोटांच्या रेषा उमटतात त्याच्यावरती. असं पातळ लेअर लावायचं. खूप जाड आपण भज्याला कसं पूर्ण डीप करून मग तळतो तसं न करता हलका हलका लेअर लावायचं. हे पहा, हे पान खूपच मोठं होतं, त्याच्यामुळे मी त्याचे 2 तुकडे केलेत. एक इथं खालच्या बाजूनी, कारण जर ते अखंड लावायचं म्हटलं तर ते ताटाच्या बाहेर चाललं होतं, म्हणून मी त्याचे असे छोटे 2 तुकडे करून घेतलेत. एक खालच्या बाजूनी लावला आहे, आता एक वरच्या बाजूनी लावते. गावरान आळू आहे. काही आळू जो आपण कुंडीत लावतो ना तो छोटा छोटा असतो, पण हा शेतातला असल्यामुळे पानं एवढे मोठे मोठे छान होते, कवळे कवळे मस्त पानं होते हे सगळे. पण खूप मोठे असल्यामुळे मी त्याला थोडंसं हे करून घेतलं, कट करून घेतलं. हे पाहता त्याची वरची बाजू आहे. हे पहा, कट करून सुद्धा केवढं मोठं झालं आहे ते पान. आणि मधली दांड्या मी सगळ्या त्या आळूच्या पानाच्या काढून घेतलेल्या आहेत. नुसते पानं पानं घेतलेले आहेत. खालच्या त्याच्या दांड्या ज्या होत्या
त्या काढून टाकल्या, स्वच्छ धुतले आळूचे पानं आणि मग आता आपण वापरायला घेतो आहे त्यांना. आळूचं पान हे पालथं ठेवून मग त्याला लावलेलं आहे, सरळ बाजूनी लावलेलं नाही आहे. सरळ बाजूनी ठेवलं तर काय होईल, त्याच्या ज्या रेषा रेषा असतात ना त्याच्याने ते पानं उलटे होऊन उभं राहून येण्याचा चान्स असतो. पालथं ठेवल्यामुळे ते दबल्या जातील, त्या रेषा ज्या काही आहेत त्याच्या तर जास्त नाही आहे, पण थोड्याफार असतील तर त्या दबल्या जातात. म्हणून पान उलटं ठेवून मग त्याच्यावरती आपण हे सगळं डाळीचं पीठ लावून घ्यायचं. आता हे पहा, हलक्या हाताने आणि एकदम कमी कमी लेअर लावायचं. खूप जास्त लेअर लावायचं किंवा बजासारखं खूप अगदी पूर्ण बुडवून घ्यायची गरज नाही. एकदम छोटा छोटा पातळ पातळ लेअर लावायचा त्याला. अशा पद्धतीने सगळीकडे मस्त लावून घ्यायचं आणि त्याला फोल्ड करायचं. आता फोल्ड कसं करायचं ते पण दाखवते तुम्हाला मी. मला वाटलं होतं अजून एक पान ठेवूयात, पण ऑलरेडी 2 पानं मोठी मोठी झाल्यामुळे मी परत तो प्लॅन कॅन्सल केला. ते दुसऱ्या पानामध्ये आपण ॲड करू. दुसरी जेव्हा जी रोल बनवू ना त्याच्यामध्ये आपण ते पान घालूयात. आता हे पहा, अशा पद्धतीने हे झालं आहे. आता हे जे खालचे जे 2 टोक आहेत ना ते अलगद उचलायचे आणि ते असे वरच्या बाजूला जोडून घ्यायचे. हे पहा, असं चिटकून घ्यायचं. त्याच्यामुळे डाळीचं पीठ आपण का लावतो आहे, कारण की ते पानं एकमेकावर चिटकल्या जातील. हे पहा, आता दिसत असेल तुम्हाला, त्यावेळेला दिसत नव्हतं. आता हे पहा, दिसतंय ना तुम्हाला कशा पद्धतीने मी ते पानं. आता ती जी बाजू जी आपण वर केली त्याच्यावरती आपण परत एकदा पीठ लावून घेणार आहोत डाळीचं. हलकंच लावायचं, अगदी खूप बचबच लावायची गरज नाही आहे. नंतर वरच्या बाजूने आपण त्याला परत कोटिंग करणार आहोत. हे पहा, आता हे परत दुसऱ्यांदा रोल केलेला आहे. अलगद उचलायचा, उचलल्या जातं पान, काहीच होत नाही त्याला. अलगद एकदम हळूच उचलायचं आणि अशा पद्धतीने सगळीकडे ते पीठ लावून घ्यायचं. हे पहा, आता परत तिसरा एक रोल केला आहे. जेवढे रोल होतील ना तेवढे आळूला छान पद्धतीने आतूनमधून गोल घेरा तयार होईल. म्हणून जितके छोटे छोटे करता येतील ना आपले, तेवढे छोटे छोटे रोल करायचे, जेणेकरून काय होईल की आतमधल्या बाजूनी गोल रिंग तुम्हाला छान पद्धतीने दिसेल. आता उकडल्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी की कशा पद्धतीने. आता हे पान खूप मोठं असल्यामुळे मला फोल्डिंगला थोडा त्रास होऊ लागला होता, तर मी त्याची बाहेरची बाजू आतमध्ये फोल्ड करून घेतली आणि आता वरच्या बाजूला थोडासा हलकासा लेअर दिला आणि त्याला आता आपण झालं, आपली ही रोल तयार झालेला आहे. एकीकडं मी गॅसवरती तुम्हाला दिसतच असेल, गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला या वड्यांना आता छान पद्धतीने वाफवून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने रोल तयार झाला. दोन्ही बाजूनी थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं. जे आपण सारण बनवलं आहे ते व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं. असं लावलेलं असलं ना की ते खायला खूप छान लागतात या वड्या. तुम्ही नक्की करून बघा. नुसतं उकडून जरी खाल्ल्या ना तरीसुद्धा त्या छान लागतात. आणि त्याच्यानंतर पुढे कसं करायचं ते पण सांगते. दुसरी पद्धत अजून कोणती, नुसतं उकडून चालणार नाही, आणखीन कुठल्या पद्धतीने त्याला खाता येईल ते पण सांगते. हे पहा, असं अलगद उचलायचं एका हाताने. हे पहा, तुम्हाला दिसतंय का किती छान झालं आहे की नाही. मस्त कोटिंग झालं आहे सगळ्या ह्याला. आता आपण याला चाळणीमध्ये तेल लावून ग्रीस करून ठेवलेलं आहे मी चाळणीला. आता त्याच्यामध्ये हे असं अलगद पद्धतीने आपण आता त्याला ठेवून घेऊयात. हे पहा, मस्त ठेवलं गेलं बघा. कुठेही काही इकडं तिकडं होत नाही आणि खाली तेल असल्यामुळे ना ते चिटकत नाही. तशाच पद्धतीने मी दुसराही रोल करून घेतला. दोन्ही रोल आता उकडायला ठेवून दिलेले आहेत. एक 10 ते 15 मिनटामध्ये हे दोन्ही रोल होऊन जातात. जास्त वेळ लागत नाही या वड्यांना. हे पहा, मस्त झालेत बघा. दोन्ही रोल मी करून घेतले. एक रोल चपटा केला आणि एक गोल केला. दोन्ही कसे होतात ते तुम्हाला दाखवते. हे पहा, आता छान वाफ आलेली आहे त्याला. तुम्हाला सुरीने करून दाखवते. हे पहा, काहीच राहिलेलं नाही आहे. मस्त निघाली आहे सुरी. त्या अर्थी आता हे आपल्या वड्यांचं झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने त्या कट करायच्या. कशा करायच्या ते पण दाखवते. पहिली मी एक वडी कट केलेली होती, एक रोल मी कट केला होता. आता हा दुसरा रोल आहे, तो कसा कट करते ते दाखवते. बघा तुम्ही नीट. अलगद सुरी आणि जिला धार नाही आहे अशी सुरी, म्हणजे सरळ जी असते ना ती वाली सुरी घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने अलगद कट करायचं. गरम करू नका. मी गरम असताना पहिलं हे कट केलेला होता. आता हे थोडंसं गार झालं आहे. गार झाल्यावरती मी त्याची कटिंग करते आहे. 2 पद्धतीने केलं, एक चपटा आणि एक गोल. गोल जर आपण रोल केला ना तर तो असा गोल होतो आणि जो पहिला दाखवला चपटा तर त्याच्या वड्या अशा होतात. हे पहा, किती छान लेअर दिसत आहेत बघा आतमधून. पूर्ण लेअर झाले. आता इकडं मी गॅसवरती कढईत तेल घालून, शॅलो फ्राय करायचं असेल तर तव्यावर केलं तरी चालतं. मी थोडंसं डीप फ्राय करते कारण वड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत.
पानं मोठे असल्यामुळे वड्या पण मोठ्या झाल्या, त्याच्यामुळे मी याला थोडंसं तेल जास्त घालून शेकून घेते आहे. त्याला तळल्यासारखंच करायचं, फक्त थोडंसं अलगद अलगद. गॅस थोडासा मोठा ठेवायचा, कारण आतून हे पूर्ण शिजलेलं आहे. त्याच्यामुळे आता याला काही शिजवायचं किंवा काही नाही, फक्त एक कलर काढून घ्यायचा, खुसखुशीतपणा आला पाहिजे म्हणून गॅस थोडा मोठा ठेवा. आणि अशा पद्धतीने आलटून पालटून त्याला आपण परतून घेणार आहोत. हे पहा, काही एकही परत निघत नाही, काही नाही, मस्त खुसखुशीत आणि इतके छान लेअर पडलेत आतमधून, एकही सुटत नाही आहे बघा, वडी एक पण सुटलेली नाही आहे. खूप सुंदर होतात हे असे, आणि खायला तर एकदम अप्रतिम लागतात. 5 वाजता चहाबरोबर वगैरे जरी खायचं असेल ना, तरीसुद्धा मस्त रेसिपी आहे ही, नक्की करून बघा, खूप छान लागते. आमच्याकडे याला आळूच्या वड्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला नक्की सांगाल, आणि तुम्ही कुठून बघताय हे पण मला कमेंटमध्ये सांगाल. हे पहा, अशा पद्धतीने लाल रंग जेव्हा आपण येतो ना, ब्राउनिश कलर, थोडाला भज्याला कसा येतो ब्राउनिश कलर, अशा पद्धतीचा ब्राउनिश कलर आला पाहिजे. हे पहा, छान झाले आहेत बघा, दोन्हीकडनं मस्त शेकल्या गेलेले आहेत. आता आपण याला काय करूयात, टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात, म्हणजे जे काही थोडंफार तेल उरलं असेल ते सगळं टिश्यू पेपरवरती चाललं जाईल. हे पहा, आता या पण 2 वड्या ज्या आहेत या सगळ्या घाणा काढून घेऊयात आणि सर्व करूयात. ते कसं करायचं ते पण पुढे दाखवते. आता अजून पुढची जी बॅच आहे ती एकदा तुम्हाला परत करून दाखवते की कशा पद्धतीने केल्यानंतर त्या छान लागतात. बघितलं ना किती छान आतमध्ये गोल गोल चक्र तयार झालेले आहेत आळूच्या वड्यांमध्ये, आणि पान पूर्ण वाफवल्या गेल्यामुळे अजिबात कुठलाही त्रास होत नाही. परत सांगते, आळू हा खाजरा असतोच, क्वचितच तो खाजरा नसतो. त्याच्यामुळे या वड्यांमध्ये करताना आमचूर पावडर ही आठवणीने घाला. याची करायची दुसरी एक पद्धत आहे की आळू बारीक चिरून घ्यायचा एकदम. आपण पालकाच्या वडीला किंवा कोथिंबीर वडीला कसं चिरून घेतो तसं एकदम बारीक चिरायचा, त्याच्यामध्ये डाळीचं पीठ कालवायचं, थोडंसं आमचूर पावडर टाकायची आणि मग वड्या करायला घ्यायच्या. हे पहा, मी तुम्हाला डेकोरेशन करून दाखवलं आहे कशा पद्धतीने झाल्या आहेत त्या आळूच्या वड्या. हे पहा, किती सुंदर आणि किती छान दिसत आहेत की नाही. नक्कीच करून बघा ना, आज चहाबरोबर खाऊनही बघा. हे पहा, किती छान खुसखुशीत वरची लेअर झाली आहे, आतपर्यंत पानापर्यंत सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, पान पण छान शिजलेलं आहे. खूप सुंदर लागतात, खाऊन बघा आणि मला नक्की कळवाल कशा वाटल्या, किती छान झाले आहेत की नाही, नक्की कळवाल मला. आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहायचा